नमस्कार बालमित्रांनो. कालच्या पाठामध्ये इयत्ता 5वी विषय मराठीचा दुसरा पाठ पाहिला होता, बंडूची इजार. तो धडा तुम्ही वाचला असाल आणि तुम्हाला मी गोष्ट करायला सांगितली होती की त्यामध्ये जो संवाद आहे तो तुम्ही प्रत्यक्ष कृतीद्वारे करायचा आणि तो व्हिडिओ मला पाठवायचा आहे. म्हणजे काय तर संवाद ज्यावेळेस आपण वाचतो किंवा एखाद्याच्या तोंडचे शब्द जेव्हा आपण बोलतो तेव्हा ती कृतीयुक्त असेल तर ती जास्त परिणामकारक दिसतात, बरोबर ना. धडा सहज वाचतो, तो अवलोकन करतो. पण संवाद असेल, नाट्यछटा असेल तर त्याचं कृतीयुक्त झालं तर ते जास्तीच परिणामकारक ठरू शकतं. आज आपण बंडूची इजार या पाठामधील शब्दार्थ लिहून पाहूया आणि त्याचबरोबर त्यामधील स्वाध्यायावर आपण थोडीशी चर्चा करूया. तर बंडूची इजार या धड्याचा आपण आज काय पाहूया. आधी शब्दार्थ. बंडूची इजार बघा. बंडूची इजार या पाठामधले आलेले शब्दार्थ आपण लिहून घेऊया. इजार ही ग्रामीण भाषेतील विजार, आपण हे पेहराव आहे, पोशाख आहे, पोशाखाला नाव आहे पायजमा. त्याला ग्रामीण भाषेमध्ये इजार असे म्हणतात. हे तुम्ही लक्षात घ्या, नाहीतर तुम्हाला वाटेल इजार म्हणजे एक वेगळं काहीतरी पेहराव आहे किंवा त्या कपड्याला असं म्हणतात. तर ग्रामीण भाषेमध्ये विजार आपण जो शब्द आहे स्पष्ट आपण जे उच्चार करतो त्याला इजार असे ग्रामीण भाषेत म्हणतात. त्यालाच पायजामा सुद्धा म्हणतात. त्यानंतर आहे मेहनती, म्हणजेच काय कष्टाळू. भलं, आपलं काम भलं आपण भलं, म्हणजेच काय आपलं काम चांगलं ना आपण असं चांगले. स्वभाव वृत्ती, स्वभाव वृत्ती. प्रत्येक व्यक्तीचं एक वृत्ती असते, एक स्वभाव असतं बाळांनो. त्यानंतर चर्चा, बरोबर आपण घरी करतो, म्हणजे एकत्र बोलणे. एकत्र बोलणे. दिनक्रम हा शब्द नवीन असेल तुमच्यासाठी. म्हणजे काय आपल्या दिवसाची कामे. बरोबर. त्याच्यानंतर चक्कर. चक्कर शब्द आपण म्हणतो चक्कर येणे, ते वेगळं. आणि इथलं या धड्यामधील चक्कर म्हणजे काय फेरफटका. चक्कर मारायला गेलो होतो असं म्हणतो का नाही आपण, ते फेरफटका. आणि चक्कर येणे ते वेगळे, बोहळ येणे, त्यातला फरक आहे. चक्कर म्हणजे काय फेरफटका. त्यानंतर आता इथं मूर्ती हा शब्द आलाय बघा. समजून घ्या. मूर्ती म्हणजे आपण एखादं शिल्प, त्याला काय म्हणतो आपण, दगडी किंवा वेगवेगळ्या धातूंचं जे शिल्प असतं त्याला आपण मूर्ती असे म्हणतो. परंतु या धड्यामध्ये शिल्प म्हणजे काय, त्याची शरीरयष्टी, त्याची शरीर काठी याविषयी माहिती सांगितलेली आहे. तर मूर्ती म्हणजे इथं काय येणार, अंगकाठी, म्हणजे देह त्याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर कोनाड्यात म्हणजेच काय कोपऱ्यात. त्यानंतर हिरमुसला म्हणजे काय नाराज झाला. आता असे काही शब्द पण आहेत की ते वाक्प्रचाराला येतात. वाक्प्रचार म्हणजे काय तर
पुस्तकात आलेले काही अलंकारिक शब्द असतात, वाक्य असतात, त्यांचं वाक्यात उपयोग करणे, वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करणे. आता हिरमुसला म्हणजे काय? नाराज झाला. हिरमुसने नाराज होणे. आता ह्याला वाक्यात उपयोग काय करणार आपण? राजूला बाहेर जायचं होतं, परंतु त्याच्या बाबाने उद्या जाऊ म्हटल्यानंतर राजू हिरमुसला. हे तुम्ही लगेच तिथं वाक्य लिहून काढायचंय. ते असे कितीतरी आहेत. अजून आपण 2-4 बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हिरमुसने. त्यानंतर खळखळून. आता ध्वनिदर्शक शब्द आहे हा, बरं का बाळांनो. हा ध्वनिदर्शक शब्द आहे. खळखळून आपण पाण्याचं कसं करतो? चणचण, पाणी खळखळ, पैशांची चणचण असा आवाज येतोय की नाही? चिमण्यांची चिवचिवाट. ध्वनिदर्शक शब्द आहे. खळखळून आपण हसतो बघा, जोर जोरात, मोठ्याने हसतो. म्हणजे आपला खळखळून नाही, त्याला ती उपमा दिलेली. खळखळून हसणे म्हणजे अगदी मन मोकळेपणाने. त्याला काय म्हणतात? मोठ्याने हसणे. मोठ्याने हसणे. समजलं? आता दिनक्रम समजलं तुम्हाला, मेहनती. बाकी हे शब्दार्थ असे तुमच्या रोजच्या जीवनातले आहेत, जेणेकरून तुम्हाला इथं या शब्दामध्ये थोडस समजण्यास अवघड होईल. त्यानंतर चक्कर, मूर्ती असे अनेक शब्द आहेत की त्याचे अनेक अर्थ होऊ शकतात. अशा शब्दांविषयी थोडीशी तुम्हाला गोंधळ होऊ शकतो, त्यासाठी त्यांचा सविस्तर अर्थ लिहून दिलेले आहे. तर या पाठामध्ये तुम्हाला वाचत असताना असं लक्षात आलं असेल की अनेक शरीरातल्या अवयवांचा वर वाक्य आलेले आहेत. आता यामध्ये तुम्हाला एक अभ्यासाला म्हणजे स्वाध्यायाला एक प्रश्न आहे बघा, की चुलीवरच्या तव्यावरची पाट काळीभोर झाली होती, म्हणजे पाट असे वाक्य दिले ते कंसामध्ये, आणि ते शब्द तुम्ही वाक्यामध्ये घालून काय करायचंय? ते वाक्य अर्थपूर्ण करायचं आणि लिहून काढायचंय. आता त्याच्यामध्ये कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा आणि तोंड ह्या शरीराच्या अवयवांची नावं दिलेली आहेत. आता त्या संदर्भात असलेली काही वाक्य पाठ्यपुस्तकात तुम्हाला खाली दिलेले आहे, धड्याखालील. जसं पहिलं आहे, चुलीवरच्या तव्याची टिंबटिंब काळीभोर झाली होती. आता ह्याच्यामधलं कुठलं वस्तू आपण बघायची? पाट. चुलीवरची पाट काळीभोर झाली होती. कपाचा टिंबटिंब तुटला म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. काय तुटला असेल बरं? कान. कपाला कान असतो. हा नारळ नासका निघणार, नारळाचा टिंबटिंब बघून धनवा म्हणाली. म्हणजे जर डोळा असतो, बरोबर आहे का नाही? म्हणजे कान, नाक, पाय, हात, त्यानंतर डोळा, केस, पाठ या सर्व शरीराच्या अवयवावरून काही वाक्य दिलेले आहेत, ते तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचंय बाळांनो. आता पुढे आहे, कितीही जोर लावला तरी बाटलीचे टिंबटिंब उघडे ना. त्याला वरचं तोंड असतं, बाटलीचं टोपण असतं, त्याला उघडल्याशिवाय बाटली मोकळी होत नाही, म्हणून त्याला तोंड हा शब्द लावला. चरवीतले दूध गंजीत वतले तर ते गंजाच्या टिंबटिंब पर्यंत आले, गळ्यापर्यंत. बरोबर आहे? चरवी आहे. चरवी म्हणजे कशाला म्हणतात तुम्हाला माहित असेल, खेड्यातल्या पोरांना माहित असतं. दूध काढण्यासाठी एक तवली असते छोटीशी, तरवी म्हणजे घागरीचा छोटासा आकार असतो, त्याच्यामध्ये दूध काढलं जातं. आंब्याच्या कोळीचे टिंबटिंब पांढरे होईपर्यंत गणू कोळी चोकत राहिला. कोळीला काय असते? केस असते, आणि ते ज्यावेळेस त्यात रस असतं तेव्हा चिटकलेलं असतं. पण ज्यावेळेस आपण आंबा चोकून खातो, पूर्ण स्वच्छ चोकून खातो, ते केस पिवळे असतात आधी, बरोबर, रसात बुडलेले. आणि चोकून खाऊन 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 काय होतं? ते केस पांढरे शिपट होतात तोपर्यंत, म्हणजे त्यातला रस गेल्यानंतर त्याचा केसाचा रंग बदलतो. म्हणजेच काय? आंब्याच्या कोळीचे केस पांढरे होईपर्यंत गण्याने काय केलं? कोळी चोकत राहिले. आपले शेकडो टिंबटिंब पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देते. काय रे? आता काय असेल वडाच्या झाडाचं? मूळ वगैरे तर काही नाही, इथं हात येणार, पसरलेले फांद्या. खोलीतल्या एकमेव खुर्चीचा टिंबटिंब मोडला म्हणून मी जमिनीवर बसलो. आता खुर्चीचं काय असेल? पाय किंवा हात. हात तर नसतोच त्याला, पाय असतात, टेकन असतात, त्यामुळे त्याला पाय हा शब्द लावायचा आहे. म्हणजे काय तर तुम्हाला या पाठ्यपुस्तकामध्ये असे कान, नाक, डोळे,
त्याच्यानंतर केस, पाठ, पोट, गळा, तोंड या सर्व शब्दांपासून वाक्य दिलेत. एकूण 10 वाक्य आहेत. ते तुम्ही काय करायचंय, वहीमध्ये लिहून काढायचं आहे, जे पाठ्यपुस्तकाच्या खाली आहे. यामध्ये तुम्हाला पाय असणारे इजार सजीव आहे की निर्जीव आहे हे पण प्रश्न विचारलेला आहे. पण बोलताना आपण असेच बोलतो, विजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात, त्याची नावे सांगा. आता बंडूच्या इजारीचे पाय 4 बोटे कापले म्हणजे पाय असणारी इजार. आता ती सजीव नाहीये. इजारीचे पाय हे जरी वस्तू जरी निर्जीव असली तरी त्याला बोलताना आपण काय म्हणतो, पाय. त्याची 4 बोट कापली असा इथं उल्लेख केलेला आहे. आता तुम्हाला आता कितीतरी अशा वस्तू आहेत की त्याच्यामध्ये सजीवपणाचे शब्द वापरता येईल. जसं शर्टाचं हात, बरोबर आहे का नाही, शर्टाला 2 हात असतात, त्याला बाह्या सुद्धा म्हणतात. आणि पेनाची जीभ, जी जीभ असते, आपण पेनाने शाई पेनाने लिहित असतो ना, समोर नीप असतं, त्याला जीभ म्हणतात. त्यानंतर कपाचा कान, बरोबर आहे की नाही, कपाला काय कान असतं का, नाही, तो जो धरायचा जो दांडा असतो त्याला आपण काय म्हणतो, कपाचा कान. त्याच्यानंतर बटाट्याचा डोळा, बटाट्याला डोळे असतात का, नसतात, पण आपण तो शब्द वापरतो, बटाट्याला डोळे फुटले, डोळ्यांच्या पशी अशी कोंब फुटली की बटाटे लगेच आपण जरी जमिनीत लावला तर बटाटे येतात असं म्हणतो आपण. त्यानंतर बाटलीचे तोंड, बाटलीला तोंड नसतं पण त्याला म्हणताना आपण म्हणतो, सजीवपणाचे शब्द वापरतो. त्यानंतर टेबलाची पाट, म्हणजे तो पृष्ठभाग आहे समान सपाट, त्याला टेबलाची पाट असे आपण संबोधतो. म्हणजेच काय तर या बंडूच्या इजारीचे 4 पाय 4 बोट कापली म्हणजे त्याचे पाय कापता येत नाही, पण इथं त्या निर्जीव वस्तूला सजीवपणाचे शब्द जोडल्यामुळे तो सजीवपणा आलेला. असे किती शब्द आहेत मी आता सांगितलेले, की वहीमध्ये तुम्ही लिहून काढायचं आहे. आपण यामधील शब्दार्थ पाहिलं, तुम्हाला धडा समजला आहे. त्याच्यामध्ये स्वाध्याय लिहून काढायचं. स्वाध्यायामध्ये धड्याखालचं जे काय स्वाध्याय असेल ते तुम्ही काय करायचं, लिहून काढायचंय. तर अजून काही अडचणी असतील तर तुम्ही ते मला व्हॉट्सअपला विचारायचंय. अजून एक उपक्रम तुम्ही राबवायचे की शरीरावर असणाऱ्या म्हणी, म्हणजे शरीरावर आणि शरीराच्या अनेक अवयवांवर आधारित असणाऱ्या म्हणी आणि वाक्प्रचार वहीमध्ये लिहून काढायचंय. लक्षात आलं का तुम्हाला? अनेक अशा कितीतरी म्हणी आहेत की त्या म्हणींचा संग्रह तुम्ही वहीमध्ये करायचा आहे. आता कसं आपण इतर वस्तूंचं म्हणजे कान, नाक, डोळे, हात, पाय यांचा संबंध असणारे वाक्य आपण पाहिले, तशाच प्रकारच्या म्हणी आणि वाक्प्रचार तुम्ही काय करायचं, वहीमध्ये लिहून काढायचं आहे. तर धडा अचूक वाचायचा, धडा वाचत असताना कोणतीही गडबड करायची नाही. तर आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.